हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत. भात उरला होता तर म्हटलं आता काय करायचं या भाताचं. तर आज आपण करणार आहोत उरलेल्या भातापासून थालीपीठ. तर त्याच्यासाठी जे साहित्य आहे, इथे माझ्याकडे 2 वाट्या भात आहे. मी इथे 1 वाटी कांदा घेतलेला आहे. इथे 3 मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. नंतर इथे मी 2 टेबलस्पून इथे नाचणीचं पीठ घेतले. 2 टेबलस्पून इथे बेसन घेतलेलं आहे. नंतर मसाल्यामध्ये आपण इथे पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर. आणि इथे 1 चमचा मी ओवा घेतला आहे. आणि या सगळ्याला लागेल त्याचं आपण मीठ आणि कोथिंबीर घालणार आहोत. आता सुरुवातीला आपण हा जो भात आहे आणि या मिरच्या आणि लसूण हे आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. लसूण मिरची वेगळी काढणार आहोत, भात वेगळा काढणार आहोत. तुमचा जर भात मऊसूर असेल तर मग मिक्सरमधनं काढायची गरज नाही आहे. पण तुमचा जर थोडा मोकळा फडफडीत पण भात असेल तर थोडं मग त्याला पाण्याचं 1-2 चमचे पाणी घालून मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. तर आपण हा भात आहे हा मिक्सरमध्ये पहिल्यांदा आपण बारीक करून घेऊया. हा भात मी मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे. आता या भातामध्ये आपण हे मिरची आणि लसूण ते घालून घेऊया. त्याच्यानंतर हा कांदा घालून घेऊया. त्याच्यानंतर हे नाचणीचं पीठ, हे बेसन, चणा डाळीचं पीठ आणि हे जे सगळे आपण मसाले घेतलेत हे सगळे मसाले हळद, हिंग, तिखट, धणा पावडर, जिरा पावडर हे पण सगळं घालून घेऊया. याच्यामध्ये ओवा थोडासा क्रश करून, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं जे आहे ते आपण छान एकत्र कालून घेऊयात. भाताचा ओलसरपणा असतोच त्याच्यामुळे आपल्याला याच्यात काही पाण्याची गरज भासत नाही. आपलं हे मिश्रण चांगले एकजीव झाले. आता आपण पहिलंच थालीपीठ करतोय तर आपण डायरेक्ट इथे तव्यावर आपण थापून घेऊयात. त्यासाठी तव्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि मग ह्याच्यातला एक गोळा आपण असा घेऊया आणि ह्याच्यावर आपण थोडं पाण्याचा हात लावून असं पसरून घेऊयात. त्याला मध्ये भोकं पाडून घ्यायची आहेत आणि आता हा तवा आपण गॅसवर ठेवू मीडियम आचवर. या भोकांमध्ये पण आपण थोडं तेल घालून घेऊयात. साईडनी थोडंसं तेल सोडून याला आता आपण वाफून घेऊयात. झाकून काढून घेऊया. थोडा वेळ आपण याला आता हे असंच ठेवून देणार आहोत. एका साईडने आपलं चांगलं छान तांबूस झालं की मग आपण ह्याला उलटून घेणार आहोत. ह्याला आता आपण उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने पण ह्याला चांगलं तांबूस करून घेणार आहोत. हे आपलं दुसऱ्या साईडने होतं आहे तोपर्यंत आपण ह्या फडक्यावर असं थोडं पाण्याचा हात लावून फडकं ओलं करून त्याच्यावर हा दुसरा गोळा थापून घेऊया.
मी याच्यामध्ये नाचणीचं आणि बेसन वापरलं आहे. आपल्याकडे नाचणीचं पीठ नसेल तर आपलं भाकरीचं कुठलंही पीठ असेल, ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा, ते पण तुम्ही याच्यात वापरू शकता. आपलं दुसऱ्या साईडने पण थालीपीठ छान झालेलं आहे. या थालीपीठाला आपण काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण हे दुसरं जे थालीपीठ आहे हे आपण ह्याच्यावर टाकून घेऊया. त्यामध्ये तेल सोडायचं आहे. कढईने पण थोडंसं तेल सोडून ह्याला पण आपण आता छान दोन्ही साईडनी तांबूस रंगावर भाजून घेऊया. आपलं दुसरं पण थालीपीठ छान तयार झालं आहे. नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी छान असा हा पर्याय आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.